Hello students, good morning all of you. Welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad Ish Coaching Classes Wash. आपण केमिस्ट्री पार्ट सेकंड मधला 12 टॉपिक स्टडी करत आहोत. अल्डेहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यामध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स आणि कीटोनचा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये अल्डेहाइड और कीटोन कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं पहा. एक नेम रिएक्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसते, तुम्ही बघू शकता. बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन, की टोल्युइनवर जर आपण क्लोरिनेशन केलं तर कोणता प्रोडक्ट तयार होतो हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ते एकदा मी रिवाइज करून दाखवतो पहा. When toluene on chlorination with ultraviolet light to gives benzyl chloride, which on hydrolysis at 373 Kelvin to form benzaldehyde as a products. जर आपण स्टार्टिंग मटेरियल हे टोल्युइन घेतलं आणि त्याचं क्लोरिनेशन जर अल्ट्राव्हायोलेट लाईट सोबत केलं तर ह्या मिथिल मधला एक हायड्रोजन क्लोरीन रिप्लेस होतो आणि साइड प्रोडक्ट काय भेटतो HCl. त्याच्यापासून फर्स्ट इंटरमिजिएट फॉर्म होतो बेन्झिल क्लोराइड्स. त्या बेन्झिल क्लोराइडमध्ये 2 हायड्रोजन ॲटम राहिलेले आहेत. त्याचं फर्दर क्लोरिनेशन जर अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये केलं तर दुसरा हायड्रोजन ॲटम दुसऱ्या क्लोरीन रिप्लेस होतो आणि HCl बाजूला निघून जातो आणि त्याच्यापासून बेन्झाल क्लोराइड तयार होतो. अँड दिस बेन्झाल क्लोराइड ऑन ॲसिड हायड्रोलिसिस टू फॉर्म अनस्टेबल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड्स अँड दॅट इज साइड प्रोडक्ट इज टू इक्वॅलंट ऑफ HCl. जर इथं आपण 2 H2O मॉलिक्यूल यूज केले तर Clच्या जागी 2 OH सबस्टिट्यूट होतील आणि 2 HCl बाहेर पडतील. तर अशा प्रकारचे एक अनस्टेबल प्रोडक्ट एक्झिस्ट होतो आणि त्या अनस्टेबल प्रोडक्टचं जर आपण डिहायड्रेशन केलं तर H2O तुमचा लॉस होतो आणि इथे एक OH ग्रुपमधला एक ऑक्सिजन इथं डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि इथला लिव्हिंग ग्रुप OH लिव्ह आउट होतो. म्हणजे इथला OH आणि खालच्या मधला H काय लॉस झाला H2O आणि इथं काय तयार होतो बेन्झाल्डेहाइड. म्हणजे टोल्युइन पासून जर आपल्याला बेन्झाल्डेहाइड तयार करायचं असेल तर आपण हे साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइनची रिएक्शन यूज करू शकतो. याच्यामध्ये फर्स्ट स्टेजला बेन्झिल क्लोराइड तयार करायचा आणि सेकंड स्टेजला बेन्झाल क्लोराइड्स. त्यानंतर नेम रिएक्शन पाहिजे आपल्याला 4 नंबरची, गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ बेन्झिन. आता गॅटरमन कोच हे एका सायंटिस्टचं नाव आहे. फॉर्म्युलेशन म्हणजे आपल्याला बेन्झिनवर फॉर्मिल ग्रुप सबस्टिट्यूट करायचं, यालाच म्हणायचं गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन्स. गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन, याच्यामध्ये गॅटरमन कोच हे एका सायंटिस्टचं नाव आहे आणि बेन्झिनवर आपल्याला फॉर्मिल ग्रुप सबस्टिट्यूट करायचा आहे आणि त्याच्यापासून बेन्झाल्डेहाइड एक्झिस्ट करायचं. मग ही रिएक्शन कशी लिहिणार पहा. व्हेन बेन्झिन इज क्रिएटेड विथ वेपर्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट मिक्सचर ऑफ अल्युमिनियम ट्रायक्लोराइड्स और क्युप्रस क्लोराइड अंडर हाय प्रेशर to gives benzaldehyde as a product. Therefore this reaction is known as a गॅटरमन कोच सिंथेसिस किंवा गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल तुम्ही बेन्झिन घेणार, वेपर्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड आणि HCl चा यूज करणार, कॅटॅलिस्ट तुम्ही अनहायड्रस AlCl3 किंवा क्युप्रस क्लोराइड घेऊ शकता, CuCl2 CuCl क्युप्रस क्लोराइड्स पहा अंडर पर्टिक्युलर प्रेशर. त्यावेळेस या CO आणि HCl पासून एक फॉर्मिल ग्रुप तयार होतो आणि इथल्या Hच्या जागी फॉर्मिल ग्रुप सबस्टिट्यूट होतो C डबल बॉन्ड OH आणि साइड पोटा काय भेटतो तुम्हाला HCl. म्हणजे प्रॅक्टिकली आपण कार्बन मोनॉक्साइडचे वेपर आणि HCl ऍड केल्यानंतर बेन्झिन मधला एक हायड्रोजन फॉर्मिल ग्रुपने रिप्लेस होतो, त्याच्यापासून बेन्झाल्डेहाइड एक्सिस्ट होतो आणि साइड पोटा काय भेटतो HCl. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जर पाहिलं तर AlCl4 हा प्रोडक्ट इथं भेटतो पहा. ऍक्च्युअल जर पाहिलं तर काय भेटतो AlCl3 हा प्रोडक्ट इथे एक्झिस्ट होत असतो. याला म्हणायचं गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन. बेन्झिन पासून बेन्झाल्डेहाइड फॉर्मेशनसाठी आपण गॅटरमन कोच फॉर्म्युलेशनचा यूज करतो पहा. तर अशा तऱ्हेने आपण ह्या एरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून बेन्झाल्डेहाइड हे 4 रिएक्शन मध्ये तयार केलेलं आहे. आता आज आपल्याला नेक्स्ट रिएक्शन मध्ये पाहिजे प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन, की एरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून आपल्याला एरोमॅटिक कीटोन हा प्रिपेअर करायचा आहे पहा. मग त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक रिएक्शन 11 मध्ये झालेली फ्रीडल क्राफ्ट असायलेशन ऑन बेन्झिन. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगत आलेलं आहे की फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन असेल, फ्रीडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन असेल, क्लोरिनेशन असेल, ब्रोमिनेशन असेल, नायट्रेशन असेल किंवा सल्फोनेशन रिएक्शन असेल, हे आपण बेन्झिनवर केले तर वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट एक्झिस्ट झालेले आहेत. हे तुम्हाला एका लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. जर आपण बेन्झिनवर क्लोरिनेशन केलं तर क्लोरोबेन्झिन एक्झिस्ट होतो, ब्रोमिनेशन बेन्झिनवर केलं तर ब्रोमोबेन्झिन तयार होतो, सल्फोनेशन बेन्झिनवर केलं तर बेन्झिन सल्फोनिक ऍसिड तयार होतो, नायट्रेशन रिएक्शन बेन्झिनवर केली तर नायट्रोबेन्झिन तयार होतो, फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन बेन्झिनवर केली तर टोल्युइन तयार होतो
आणि फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन जर बेन्झीनवर केली तर ॲसिटोफिनोन तयार होतं. हे तुम्हाला मी बऱ्याच वेळी सांगितलेलं आहे. तर तीच रिॲक्शन आज आपल्याला पाहिजे पहा. फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन ऑन बेन्झीन. काय सांगता येईल तर when benzene is heated with acetyl chloride in presence of anhydrous aluminum trichloride to form acetophenone as a product, therefore such reaction are called as Friedel-Crafts acylation reaction. काय घेणार स्टार्टिंग मटेरियल बेन्झीन, रिजंट काय घ्यायचा ॲसिटिल क्लोराईड, कॅटॅलिस्ट काय आहे अनहायड्रस AlCl3 आणि त्याला हीट करायचं. त्यावेळेस बेन्झीन मधला H+ आणि इथला Cl काय लॉस झाला HCl आणि इथला जो ॲसिटो ग्रुप आहे तो बेन्झीनवर सबस्टिट्यूट केला. याला म्हणायचं ॲसिटोफिनोन. काय तयार होतो बेन्झीन पासून ॲसिटोफिनोन. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये फक्त ॲसिटिल क्लोराईडच्या ऐवजी आपण ॲसिटिक अनहायड्राइड यूज केला तर काय होतं पहा. when benzene is heated with acetic anhydride in presence of anhydrous AlCl3 to form acetophenone as a product. त्यावेळेस इथं देखील प्रोडक्ट तुमचा काय तयार होईल ॲसिटोफिनोन हा प्रोडक्ट तयार होईल. पहा ॲसिटोफिनोन हा प्रोडक्ट तयार होतो. बेन्झीन प्लस ॲसिटिक अनहायड्राइड्स अनहायड्रस AlCl3 आणि त्याला हीट केलं. इथला H+ आणि याच्यामधला ॲसिटेट ग्रुप काय तयार होईल साइड प्रोडक्ट ॲसिटिक ॲसिड आणि इथला जो ॲसिटो ग्रुप आहे तो या हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट होतो. म्हणजे बेन्झीनची रिॲक्शन ॲसिटिल क्लोराईड सोबत करा किंवा ॲसिटिक अनहायड्राइड सोबत करा, प्रोडक्ट काय भेटणार आहे ॲसिटोफिनोनच. फक्त ॲसिटिल क्लोराईड यूज केला तर HCl हा साइड प्रोडक्ट भेटतो आणि ॲसिटिक अनहायड्राइड यूज केला तर ॲसिटिक ॲसिड हा साइड प्रोडक्ट भेटतो. आता तिसरं एक्झाम्पल आहे दिसतंय का स्क्रीनवर. काय आहे बेन्झीन आर हिटेड विथ बेन्झाइल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 to give benzophenone as a product, therefore such reaction are called as Friedel-Crafts acylation reaction. जर बेन्झीनची रिॲक्शन बेन्झाइल क्लोराइड सोबत केली म्हणजे C6H5 घेतला म्हणजेच बेन्झीन रिंग असते, अनहायड्रस AlCl3 हा कॅटॅलिस्ट यूज केला तर बेन्झीन वरचा H+ आणि इथला Cl काय लॉस होईल HCl आणि फिनिल ग्रुप इथे सबस्टिट्यूट होईल. म्हणजे काय तयार झाला C6H5 C डबल बॉन्ड O C6H5. याला म्हणायचं बेन्झोफिनोन. म्हणजे ॲसिटोफिनोन आणि बेन्झोफिनोन हे आपल्याला बेन्झीन पासून फ्रीडल-क्राफ्ट असायलेशनने तयार करता येतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्हाला बुक मधले काय इंटेक्स मधला क्वेश्चन आहे याच रिॲक्शनशी रिलेटेड तिसऱ्या एक्झाम्पलशी. नेम द कंपाऊंड्स विच आर युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झोफिनोन बाय फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन अँड ड्रॉ देअर स्ट्रक्चर. असा एक क्वेश्चन आहे जे की आपण थर्ड एक्झाम्पल घेतलेले आहे ऑलरेडी. बेन्झीन हे याचं एक सबस्ट्रेट आहे म्हणजे स्टार्टिंग मटेरियल आहे. बेन्झाइल क्लोराइड हा एक रिजन म्हणून आपण यूज केलेला आहे. फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन मध्ये कॅटॅलिस्ट असतो अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड म्हणजे AlCl3 आणि प्रोडक्ट तयार होतो बेन्झोफिनोन ज्याला आपण डायफिनिल कीटोन म्हणतो आणि साइड प्रोडक्ट किंवा बाय प्रोडक्ट असतो हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर हे चार घटक एकत्र आले तर कोणती रिॲक्शन तयार होते फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन ऑन बेन्झीन आणि त्याच्यापासून काय तयार होतो बेन्झोफिनोन. आता त्यानंतर पहा नेक्स्ट मेथड आहे शेवटची याच्यामध्ये अल्डिहाइड कीटोन मधली प्रिपरेशन ऑफ ओनली अल्डिहाइड्स फ्रॉम ईस्टर. की ईस्टर पासून फक्त आपल्याला अल्डिहाइड तयार करायचं. कसा तयार करणार पहा. ईस्टर दिलेला आहे त्याचं रिडक्शन डायबाल H सोबत जर केलं आणि त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं प्रॅक्टिकली तर एक हायड्रोजन या कार्बोनिल ग्रुपकडे सबस्टिट्यूट होतो आणि एक हायड्रोजन या ऑक्सिजनकडे जातो. म्हणजे एक हायड्रोजन जर कार्बोनिलकडे गेला तर RC डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड तयार होतो आणि दुसरा हायड्रोजन या ऑक्सिजनकडे गेला तर R-OH तयार होतो. मीन्स ईस्टर ऑन रिडक्शन विथ डायबाल H विच ऑन अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्स अल्डिहाइड अँड अल्कोहोल. त्यावेळेस काय तयार होतो तुमचा एक अल्डिहाइड तयार होतो आणि दुसरा अल्कोहोल्स. काय सांगणार याचं एक्झाम्पल. when ethyl acetate is reduced in presence of diisobutyl aluminum hydride to form acetaldehyde and ethanol as a products. मग हा इथिल ग्रुप आहे आणि हा ॲसिटेट ग्रुप आहे म्हणजे याला म्हणायचं इथिल ॲसिटेट. याची रिॲक्शन जर डायबाल H सोबत केली आणि प्रॅक्टिकली त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस जर केलं तर याच्यामधला एक हायड्रोजन ॲसिटो ग्रुपकडे जातो म्हणजे C डबल बॉन्ड O कडे आणि एक हायड्रोजन O कडे जातो. इकडे एक हायड्रोजन गेल्यावर काय तयार होतो CH3 C डबल बॉन्ड O आणि इथला H ॲसिटाल्डिहाइड C2H5O आणि इथला H काय तयार होतो इथेनॉल. म्हणजे ईस्टर पासून आपल्याला अल्डिहाइड आणि अल्कोहोल तयार करता येतो. त्यावेळेस आपण रिड्युसिंग एजंट कोणता यूज करतो डायबाल H. आता खाली इंटेक्स मधला एक क्वेश्चन दिलेला आहे पहा.
आयडेंटिफाय द रिजन्स नेसेसरी टू अचीव इच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन. की बेन्झाल क्लोराईडचं कन्व्हर्जन बेन्झाल्डाइडमध्ये करायचं असेल तर आपण रोसेनमन रिडक्शन रिॲक्शन यूज करतो आणि त्याची कंडिशन आहे पॅलेडियम विथ बेरियम सल्फेट अँड H2. सबस्टिट्यूटेड अल्काइन जर असेल तर त्याचं कन्व्हर्जन ॲसिटोफिनॉलमध्ये करण्यासाठी आपण यूज करतो मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड्स आणि त्याचं हायड्रोलिसिस करतो. त्यावेळेस मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड आहे म्हणजे ग्रिग्नाट रिजंट असतो, त्यावेळेस सॉल्व्हंट कोणतं यूज करतो आपण ड्राय इथर्स. आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आहे पॅरानायट्रो मिथाइल बेन्झाइडची रिॲक्शनचं कन्व्हर्जन जर पॅरानायट्रो बेन्झाल्डाइडमध्ये करायचं असेल तर आपण डायबाल एचचा यूज करतो आणि साईडपडा काय मिळतो तुम्हाला मिथॅनॉल. तर असे हे 3 इंटेक्समधले क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवलेत. बेन्झाल क्लोराईड पासून बेन्झाल्डाइड्स, बेन्झालेटेड अल्काइन पासून तुमचा ॲसिटोफिनॉल, पॅरानायट्रो मिथाइल बेन्झाइड पासून तुमचा पॅरानायट्रो बेन्झाल्डाइड्स. पहिल्यामध्ये यूज केला पॅलेडियम विथ बेरियम सल्फेट, दुसऱ्यामध्ये यूज केला ग्रिग्नाट रिजंट आणि तिसऱ्यामध्ये यूज केलेला आहे डायबाल एच. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये ॲसिड हायड्रोलिसिस केलेला आहे आणि पहिल्यामध्ये H2 हा रिजंट आपण यूज करतो. ही तुमची नेम रिॲक्शन, याचं नाव आहे रोसेनमन रिडक्शन रिॲक्शन. तर अशा तऱ्हेने आज आपण छोटासा लेक्चर घेतलेला आहे. आज आपल्या इथं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डाइड्स आणि कीटोन्स संपलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचा स्टडी करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिले असेल तर तो तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक्स करा. आणि लवकरात लवकर आता लक्ष्मी झाल्यानंतर जे ऑनलाईन विद्यार्थी असतील किंवा जे ऑफलाईनमध्ये असतील त्यांनी राहिलेली फीस पेड करावी, अन्यथा त्यांना ग्रुपमधनं रिमूव्ह केले जाईल किंवा ऑफलाईनमध्ये बसून दिले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पहा, जे नवीन आलेले आहेत त्यांनी देखील एका टप्प्यात जे काही फीस ठरलेली आहे ते लवकरात लवकर जमा करावी, अन्यथा तुम्हाला ऑनलाईन लेक्चर अटेंड करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. थँक्यू.